सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। ओम नमो ज्ञानेश्वराय। ओम नमो ज्ञानेश्वराय। करुणाकरा दयाळा। करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो। तुमचा पावन झालो चराचरी। पावन झालो चराचरी। हे कळा कुसरी काहीच नेनो। ही कळा कुसरी काहीच नेनो। बोलितो वचने अति भाविका। बोलितो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास। एका जनार्दनी तुमचा दास। त्याचे आस पुरवावे। त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लादलो। तुमचा अनुग्रह लादलो। पावन झालो चराचरी। पावन झालो चराचरी। श्री पंढरीशा पतित पावना। श्री पंढरीशा पतित पावना। एक विज्ञापना पायापाशी। एक विज्ञापना पायापाशी। अनाथ जीवांचा दुःखाच कैवारी। अनाथ जीवाचा दुःखाच कैवारी। ऐसे चराचरी ब्रिदावळी। ऐसी चराचरी वृंदावली। न सांगता तुम्हाकडे अंतरीचे बुज। सांगता तुम्हाकडे अंतरीचे गुज। आता तुझे लाज तुझ देवा। आता तुझी लाज तुझ देवा। आणि कर्त्याचे करशी समाधान। आणि कर्त्याचे करशी समाधान। अभयाचे दान देऊन या। अभयाचे दान देऊन या। म्हणे तुझे खेळे दुई ठाई। गावाने तुझी खेळे दोरी ठाई। नसेल तो धीर मना। असेल तो देई वीरमना। अनाथ जीवाचा तुकाज कैवारी। अनाथ जीवाचा तुकाच कैवारी। ऐसे चराचरी ब्रिदावळी। ऐसी चराचरी वृंदावली। पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज श्री राम भक्त हनुमान समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय आठवा। समोर काहीच आवाज येत नाही त्याचा. नाही येते नाही पण इथले येतच नाही येत ना आवाज. बाहेर जाते का? जवळ नाही बाहेर आवाज येतो. बाहेर जाते लय मोठा इथलं याचा कसा आहे तसं नाही येत ना. अध्याय आठवा ते जवळ. 2 क्रमांकाचा श्लोक। अदे अज्ञ कथं पुत्र येस्मिन् मधुसूदन। प्रयाण काले जगतं नेवसे निहतात्मभि। देवादिर्जोकाले कवनपाये देहि। हे हनुमानासि गाये दिव्य भरे। आगे नियतांतकरणी तो जाने दर्शिष्य प्रयाणी। ते कैसे निशान भवानी परिसवानाते। एका डोळावरी चिंतामणीचा जरी बहुला होय दैवाचा। तरी होसनदायी गुरु दयाचा। कैसे
बांबूचा पाला वरी कल्पतरूचा हे मांडोळा मनोही मनोरथे सिद्धीच्या झाडा ते कवलन होई कृष्ण गोकुळी ज्याचे मारे तो पावे ब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेशु करी तो कैसा परिम परेल हे कृष्णाचे होय आपण हे कृष्ण होय आपले अंतःकरण भव संकल्पाचे अंकन वळवती सिद्धी करी ऐसे जे प्रेम हे अर्जुनीच्या ते निस्सीम म्हणून तयाचे काम सदा सफळ या कारणे श्री आनंदे ते मनोगत दयाचे कुसते होईल जाणून ऐते ओ कर्मी ठेविले जे आपत्य धानी उनिगे तयाचे भोगते मायसीच लागे एरवे जे शब्द काय सांगे मनोने पुकारवा गुरुच्या ठाई हे नवनो हे काय हे असुराई का काय जे देव गुरते नारे श्री भगवान वाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संचितः मग मनितरे सर्वेश्वरे जे आकारे ओंकारे कोंदले असत नखिले कवने काळे हे रवे संपूर्ण दयाचे पावे रे शून्याचे नवे स्वभावे वरे गगनाचे निवालवे गाळून घेतले जे ऐसे बळे विरुळे ये विज्ञानाचे घोळे आलवले न गळे ते परब्रह्म आणि आकाराचे निधानेपणे जन्म धर्माचे नेने आकार रूपे निमने नाही काही ऐश्या आपल्याचे सहस्थिती जया ब्रह्माचे नित्यता असते जया नाम सुभद्रापती अध्यात्मगा गणे देवे मळे येणे कोयचे चिरळे उडते गणपटळे नानावर्णी ऐसे अमूर्तीचे विशुद्धे महादाते भूत भेदे ब्रह्मांडाचे बांधले होती लागते कल्पाचे मरडी कुठे आधी संकल्पाचे विरुडे आणि ते सर्वेचे मोहनीय ढोंडे ब्रह्म ओळखांच्या तया एकेकाचे भितरी पाहिजे तवविदासाचे महिला देखिले माझे होत्या जाती आणि निजे लेखतिवा मरदया ब्रह्म ओळखाचे अंशांश रसोते आणि संकल्प असा हे असो ऐसे बहुवस सृष्टी वाढे परे तुझे नवीन एकला परब्रह्मीचे संचला अनेकत्वाचा आला पूर्णैसा ऐसे समविश्वत्वाचे नेनो कैसे वायाचे चरचरचे पाता प्रसव दियायोनीचे लक्ष दिसती हे भावाचे पालवे कांदा मर्यादे करू नये पाहिजे कवने या कवी तो मुळते शून्य म्हणून करता मुद्रण दिसे आणि शेके कारणे काय नसे माझे कार्य जे पैसे वाढवावे अव्यक्त आकारो निपजे नो व्यापारो तयानो कर्म आदि भूतं क्षरो भाव पुरुषस्यादि दैवतं आदि यज्ञो अमेवात्र देवे देव कृतामर आतादि बुद्धजे महिपे ते सांगो सक्षेपे तरी होय आणि हरके अप्रदैसे ऐसे असते परमार्थ नाही होईजे साज जयाते रूपानी के पाच पाच मिळवनिया उदाते अधिक गुण्यासे आणि बुद्ध संयोगे तरीसे जे वियोगाकडे संशय नाव उपाधिक जयाते आदि बुद्ध म्हणजे भवाते दैव पुरुषानिजे जेने प्रकृतीचे भोगिले उपार्जिले जो चैतन्याचा चक्षु जो इंद्रिय देशीचा अध्यक्षो जो ध्यास गमानी मुक्षो संकल्प ब्रह्माचा जो परमात्माचे परिसरा जे आनंदाने सुखा म्हणून हे स्वप्नेचे आवरवारा संतोषेशिने जीव येणे नावे जात्या अवृत्ती समावे हे नाते दैवतानावे पंचात्मीचे आता ये शरीर रामे ये शरीर भावाचे उपशमे तो आदि अद्वैत कामी पंचकुमारा हे राधे श्री
परे पंधरे पिडा निरतते काय सांगते मोही परे ते पंधरे मनोळी आणि पिडाची आशा मिळे परे जेव्हा सीताची मिळे तेव्हा शांतीची म्हणजे तेचा आधी उदारी आगवे हे अविद्येचे निवाडवे हे जे अविद्येचे जेवणिका तुटे आणि भेदभावाचे अवधी तुटे मग म्हणून कोणी दयाटी वै केशाचा हुंडाळा वै टिवल्या पटिकशिळा हे वही पाहिजे डोळा तो भेदले गाती पाठे केश बरफेले आणि भेदले पण पाहिजे उदाले तरी राग घेऊन सांगितले शिवले काही नामे अखंडिता येते वै संगे भिन्न कपडी होते ते सरिया मागवते दैसिका तैसे ते वेच्या पावदारे तरी ऐक्यत्या दिसाये हेचे साचे सिद्ध होते अध्ययने पैगा आम्ही तुझं सकळ यज्ञ कर्मज सांगितले गाजे गाज मनी धरुणी तो आज सकळ जीवाचा विसावा हरी उघड करुणी पांडवा सांगितत असे पहिल्या वैरागींधन परिपूर्ती इंद्रिया नळी प्रदीप्ती विषय द्रव्याच्या आहुती देवनिया मग वज्रासनतेची उर्वी शोधुनी आधार मुद्रा भरवी वेदिका रचे मांडवी शरीराच्या एक स्वयमाग्नीचे पुढे इंद्रिय द्रव्याचे निकवाडी जेथे तरी उदंडे युक्ती घोषे आपले अवन संपदेचा संभ्रमो येणे संतोषी विधीने गणू ज्ञानू ऐसे हे सफल ज्ञानी समर्पे मग ज्ञान देणे आर्पे पारी ज्ञेचे स्वरूपे निखिल होय तया नामवा अधिज्ञो ऐसे बोलला जव सर्वज्ञो ये जाणोई मंजरी देवे वादा परिसत्वासी भरवे या कृष्णाच्या बोला सवे येऊ सुखाचा धारा देखा बाजूचे धनी गायचे हे शिष्याचे झाले पण होईले हे सद्गुरूचे कमी जाणजे का प्रसोतिया म्हणून हे सात्विक भावाचे माझे कृष्णांगे अर्जुनादी न समाससी परिपूर्ती सावरणी मग पिकल्या सुखाचा परिणमो काळ निवाडल्या अमृताचा बंधू तैसा कोळा आणि जळू गुरु बोलला मने परिस्नेहाच्या राया ऐके बापा धनंजया ऐसे जळो सनया माया तेज जाळते केळी अंतकाले जमामेव स्मरण मुक्ता कले वदन या प्रयाते समभावं याते नास्ते तर संशया जे आता ते सांगितले होते अबाधी यज्ञ मैत्रा दया दे जे आधी चितया माते जाणीयंते यो देह दोबाईचे मागणी हे आपण ते आपण होणी तैसा मत गमना भरणी गरजेचे असे ते प्रतिक्रिया मार्गणी या निश्चयाचे होणे आले मनोविवाहे नमेची ऐसे सवाय ऐक्य संचले नीचे होणे असता रचले बाहेरे भूताची वासई कवले हिमताची पडली माता उभया उभे मनाई दयाचे दुनिया गौरवंताचे म्हणून प्रतिज्ञा मुलीचे पाणी मारे ऐक्याचे आले उठले ये नित्यतेचे हृदय घातले ऐसे समुद्र तुझले होईचिना हे आत्मे गडपुराला तो आत्मबाहेर उदगे वरला पाठे दैवत आदरी फुटला काय पडेल नाटले सर्वे कवच सांगिले काम उभारणी वस्त्र केळले तरी सांग का काही मुडले अवयवाने ऐसा गारवा सर्वंशे वाचुनी वसुदे साचरिताचे ऐसे बुके आलिया सतुसे कैसिनी आता मनुनिया वै माते अंतकाळी जात सांगे हे मोकळी ती आते ती निची होती ये रवे तरी साधारण तुहे आगल्या मरण जो आठवून मर्यादा करावी होती तैसा करून नावळती पडते पवन गती दुखावले आवचिती आवाजे पडला आता दया पडणार होते पडन चुकवाव्या पडते
नाही म्हणून तेथे पाहावीची पडे ते मृत्यूजनी अवसरे के जे होणे जीवासमोर टाके ते होणे नसते वर्तया परी आणि जागता जो आशिजे जेणे ध्यानीवरी भावना भाविजे डोळा लागत घेऊन देखीचे त्याची स्वप्ने यम यम वापे स्मरण भावम त्याचे त्यांचे कलैवरम तम तमेव इति कौजेय सदा तद्भाव भावितः ते वेजिते अवसरे जे आवडोनी जीवडे आणि मरणी दयाचे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची त्वा तस्मात् सर्वेषु कालेषु मामनु स्मरयुत्यच मय्यर्पित मनोबुद्धिर् मामे वैश्यस्य संशयम् डोळाने देखावे कानाने ऐकावे मनीचे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेर लागावे नीचे करुणी घालावे मग सर्वे काळी स्वभावे विचारे अग्नाईसे जाग्या मग जे मैजे गेल्या मा संग्राम केल्या भयकार तुझ तू मनबुद्धे साचेसे गेले माझ्या स्वरूपे अर्पिसे तरी माते शिगा पावसे माझी भाग हेच काळीसया होये ऐसा तरी संदेह वर्तत आहे आणि आता दुनियाची पाय मगन वेदई पोसे अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यभामिना परमं पुरुषं दिव्यं यावे पातां चिन्तयन् येनेस्य अभ्यासे योगो चित्तास्य गरिपा सांगो अबा उपाय बळे कंगो पाठाके देवी सन्यासी निरंतर चित्ताचे परम पुरुषाचे मोह लावे मग शरीर रावत्वा जाओ हे नानावती ते पाविते हे चित्त वैरात्मयाते मग भवनाट विद्याते गेले की आहे वैश्वरिते योगे सिंधू जळाविले भोगे ते काय वर्तता हे मार्गे म्हणून भावते आगे समुद्राचे होणे गेले तेवे चित्ताचे चैतन्य राहिले एक यातायातम माडे गणांतजे कलिम पुराण मनुष्याशितार मनोरणीयां समनुस्मरेत्या सर्वस्य दाता ब्रह्मचित्य रूप माधेत्य वर्णं तमसपरस्तात् जया जया काराविनास्मे जया जन्मनादिमने जे आगवेच्या वेपणे देखत असे जे गमनावणे जुने जे ब्रह्मनावणी साने त्याचे निसाने दाने विश्वचळे जे सर्वाते आले विश्व सर्व जिने दिये हिंदू दया भी अतिथ्यदी देखे वळंबा इवळन चळे एवे दिमेरण शिरे हे दियाचे अंधारे चर्मचक्षुषी सुसुरा कर्णवाच्या राशी जो नित्य ज्ञानासे अस्तमानाचे दयासे आणाव नाही प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रूमध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमपरेति दिव्यं दया वेणवाण्या ब्रह्मांडे दयान्पादे प्राप्ते जो शिरावली चित्ते दानुनी स्मरे बाहेरे पद्मासन रचुनी उत्तरा विमुख बैसुनी जीवे सुखमुनी ब्रह्मयोगाचे आत्मविरजनी म्हणून धर्मे स्वस्वरूपा प्राप्तीचे प्रेमे आपले आप संभ्रमे मिळावया आपले योगे मध्यमार्गे अग्निस्थानो विनिगे ब्रह्मरंध्रा एका अखेद चित्ताचा संकातो आत्वाना दिसे मांडतो एक प्राणो भगनांतु संचरिता परे मनाचे निस्तेज धरिला भक्तीच्या भावना धरला योग बळे आवडला सज्ज होनी तो जडा जडा ते विरतो गुरुदयामाचे संचरतो जैसा घंटा नामदलतो वंटे सिद्ध होई पादा पर्या गटीचा देवा हिंदी कायदा लागेवा या रीती जो पांडवा देवली तो केवळ परब्रह्म दया परम पुरुष असे नाम ते माझे निदान
यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति हृदयतयो वीतरागा यद्यदेच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये सकलादानयाजिलानि ये दानेति जे खानि तया ज्ञान्याचे आयनिरयाते अक्षरमुनिति चंडलाये मुनि ते गगनाचे गे गुणे वाचुनी जरी होईल मेवडी तरी होईल पाहिजे ते दानवमुनी चिन्माने भगवाने विजे दया मुनितरे अक्षर सर्जे मनोनी वेद विधान मनके दयाचे अक्षर ते प्रकृतीचे परमात्मा रूप आम्ही विषयाचे विषय सुंदरी जे सर्वेंद्रियाचे निवनी आदे आद्य वैसुनी झाडातळी ये आपली विरक्त त्याचे निरंतर वाट पाहत निष्कामासी अभिप्रेत सर्वदाचे दयाचे आवडी नागरिके ब्रह्मचर्याचे सापडे निष्ठुर होणे बापुडी मिळवली ऐसे पद दुर्लभाने आद याचे कडे वेद चुकवले गेले ते पुरुष होते हे आपली दया जाते तरी पाहता येत स्थिती हे कौशल सांगू एक अर्जुन मैत्रे स्वामी हेचे म्हणावया उतोबाने तव सहज कृपा केली तुम्ही तरी बोली दोष नका वरी बोलाविले अति सुखे ते मैत्रे त्रिगुण दिगे तुझ काय नेनो संक्षेपे सांगे नायक तरी मनाया बायले पडी हे हृदयाचे आडोळी गुणे कैसे किजे सर्वद्वारानि संयम्य मनोबुद्धी मनोहृदीं निरुद्यच मूर्त्याधायात् मनप्राण आस्थितो योगधारणा तरी सगळे तरी सर्वमाच्याकडे सर्वकाले कवाडे काळासते तरी सजीवन कुंडली हृदयचे रोगले तैसे करणे मोडले परिवर्तनासाठी तैसे चित्ताया पांडवा प्राणाचा प्राणुचे करावा मग अमृती बंदी आणावा मुक्त्यावरी हे आकाश मिळे ते धरावा धरावळे रोज मात्रा दयावळे हरदबिंबी सर्वोरे विजमिरो किराळी किजेस्तिरो मग रत्नी जेवे ओंकारो विचरनसे ओमित्येकाक्षरं ब्रह्म या धर्मामनुस्मरम् यप्रयाते त्यजन्तेहं सयाते परमां गतिम् तैसे ओम हे स्मरो सरे आगे तेचे प्राणपुरे मनोने प्रणवे नाम एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत साता या परितेचे ध्याते तो विशुद्ध पाले माते दया पाण्या पारुके अधिक भावने नाही जे धर्मादय पाळे ज्या जीवे अनैसे जाय नाये स्मरण मग होय कार्य होई इंद्रियान बडबडिया जीविताचे सुख बुडालिया आतु बाहेरे ओढलिया भक्ती शून्य हे वेळी वैसावेचे कवने मग कवन निरोधी करणे तीर्थ कार्याचे निरंतर करणे करणं स्मरावा तरी अश्यावनी जने कारादेशोदनी हे नित्य श्रेष्ठा निदानी सेवकोय अनन्यचे एका सततम यो मां स्मरति नित्यशा तस्याहं सुलभं पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयममाश्रितम् माप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः हे विश्वासि त्यागले देवनी नृत्यवने निरवामि माते हृदय सुनि भोगिताति परे भोगितया नामुका वेदने नाय सुराधिका एक चक्षुरादिरंका कमल पाडू ऐसे निरंतर एक वदने जे अंतकरणी दर्शन शुल्लने ये चूने आदले उपासिति दया त्यावसान में कावे हे ते माने स्मरावे मगम्या जरे पावे तरी उपासिति कालसी हे लंकोय पाडले मनी काकुळते रावगा रावणे तरी जया चेगलाने धावणी कान भडेवद
आणि भक्तांची दशा हे भक्तीचा सुसुकायसा म्हणून हा दोन्ही ऐसा वाखाणया हे जे वेळी स्मरावा हे वेळी स्मरला की पावावा तो आभारुदी जीवा सावेचिना हे गुणवैपणाने गुणी अंगी मी आपल्याचे उत्तीर्ण पालागे भक्त्या जीवा गुणांची परिचर्या करी देवा काय जने लागल्या सुस्ना म्हणून आत्मबोधाच्या मांजरा स्वीकाराची वरी आपल्या स्मरणाची वाहिली ही वैसे करी सावली ऐसे नित्य बुद्धी संचलनी आणि तयाते म्हणून त्या तिचे सापडे आपल्या काहीच न पडे हे आपल्या ते आपले कडे सुखेचे आणि वर्षे त्याचे गवसणी फिरूनी आज अंकाराचे रस घालूनी शुद्ध वासना निवडूनी आणि भक्तांतरी विशेष कृपा धावो नाही म्हणून अभे लोकांचा काही ना राजा न्यायावे मला आपणे अधीनावे हे नाही स्वभावे जे आधी समजले ये रे शरीराच्या सजला वाचुनी चंद्रिका ते केली चंद्रिका ऐसे ये नित्युक्त ऐसे सुरभमी सतत म्हणून याची निश्चित निश्चित होती मग प्रेक्षकांची वाडी हे तापत्रयाची सगळी जे मृत्यू आवाचे कोडे सांगितले आहे जे दैन्याचे दुवते महाबळाचे वाढविते जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल जे दुर्मतीचे मूळ हे कुकर्माचे फळ व्यामोहाचे केवळ स्वरूपाची जे संसाराचे मैसनी जे विकाराचे उद्याने जे सकळ भोगाची वाणी वाढली आहे जे काळाचा पितृशिला जे आशेचा आगमता जन्म मरणाचा उद्भवता स्वभावाचे जे ओढीचे भरिव विकल्पाचे उद्भव किंबहुना केवळ विचुवाचे जे व्याघ्राचे क्षेत्र जे पाण्यागंगेचे मैत्र जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित हे लाभेचा कवळा निवार्या विष्णुपदाचा बळा जे विश्वास कवळा ससुराचा जे कोडियाचे केवळ जे काळ सर्पाचे मार्दव जे गौरीचे स्वभाव काय म्हणजे जे वैर्याचा पावनेरू जे दुर्जनाचा आधारू जे असुरीचा गुरु अनाथाचा जे संशी देखील सोडना जे भोगजळे साक्षीने लेवना जे गुरुपराचे गगना मोठले आहे ऐसे शरीर हे गौरीचे पुढती नर हे ओढी गेल्या पार स्वरूपमाचे आब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती नोर्जुन महाभूपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते हे हरे ब्रह्मणाच्या वर्षे न चुगलीची मुलावरती वर्षे परे निवदया कैसे पोटन दुखे ना करेचे जयावंतरे न मुलीचे स्वप्नीचे महापुरे एवे माते कावळेचे संसारे विपतीची ना हे हरे जगदाराचे श्री जे स्थिरस्थायाचे गुरे ब्रह्मपुराचे जे गावीचा पाहू देवोरे एका अमरत्याच्या दृश्यनगरी विरोधी पाठी उभे कसरी चौकादनाची सहस्र युग पर्यंत मर्याद ब्रह्मणो विदो रात्री युग सहस्रांता देवो रात्र विदो जना जे चौकड्या सहस्र जाय ते राहे रावयोची होय आणि तैसे सहस्र पाय रात्री एवढे अवरात्र देखीचे तेने लोटले वाक्याचे देखते स्वर्गीचे चिरंजीव हे भोजनाच्या नावाई विशेष सांगाई जगाई मुद्दा लिंगाची दशा बाईची ज्ञानाची शोधा परे ब्रह्मयाचे आठा बाराचे आपल्या डोळाने कधी जे आते गादयाचे अवरात्र विधमनी अव्यक्ता व्यक्तय सर्व प्रभवन्त्य हरागमे तात्यागमे प्रलीयन्ते तत्रैवा व्यक्त संज्ञके भूतकामसैवाय भूत्वा भूत्वा प्रलीयते तात्यागमे वशपात प्रभवन्त्य हरागमे ते ब्रह्मगुणी दिवसे पाहे हे विवेकना केन समाये ऐसे अव्यक्ताचे होय उरलेल्याचे चोपाळे विखे
आगे आकाश समुद्राचे पाठे तैसा चुकवाने बरोबराही शारदेचे प्रवेशे नगरे जलते आकाशे ग्रीष्माचे जैसे निरती होती तैसे ब्रह्मण्याचे आदि हे सृष्टीची मांदी मिळे जगत सहस्रावधी निमित्त पुढे ताके रात्रीचा सर्वोय आणि विश्व व्यक्ती लय आहे तोही युग सहस्र मोठा आहे आणि तैसे जगते हे सांगावया काय उपपत्ती जे जगाचा प्रलय संस्कृती जे ब्रह्मभूमीची होते अवकाशा म्हणजे कैसे निर्यजमान पायवा तू सृष्टी विधाचा साधुपा तरी पुनरावृत्तीचे आकाशी गदाला ये गावीचा पसारा तू हा विनोदय सरा मांडत असे पाठे आठवीचा समूहाने आगे अपसराची साधवे आणि जेथे जेथे भगवाने सांगण्याची तैसे वृक्षपण विदासी आले के मेघ हे गगनदाले तैसे अनेक प्रपंचित समावले साम्य म्हणते परतस्मात् तु भावन्यो व्यक्तो सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति तेज समाविशमनचिते कायि मनोने भूते भाषणाय देवी दुधाची दार्यादयी नामरूप जाय दिव्य आकार रूपावानिसे जगाचे जगपण भ्रंशे अरे जेठगारे जैसे कैसेचे आहे ते तया नाम सहजा व्यक्त आणि आकार वेळीचे व्यक्त हे वास्तव एक सुचिलय विरोधी जैसे आठल्या रूपे आठले म्हणजे कोटी मणिपे उडते घनाकार वारपे केवळे अंकार होती हे दोहे जैसे होणे एके साक्षी भूत सुवर्णी ऐसे व्यक्ता व्यक्ताची परसनी वस्तूच्या ठाई ते व्यक्ती व्यक्ता व्यक्त नित्य नाशवंत या दोहे भावा अतीता नादिशित जे विश्व जे होणे असे परे विश्वपणाचे नासे अक्षरे कुसिया कुसिया अभूतैसा पाये पाये तरंग होत जात तरे ते चौदपदी अखंड असत ते होता अविनाशस नाथे आठवी अकारी नाटके नाटके देवे मरके जीवाकारे अमोजयाई अव्यक्तोक्षर इत्युक्तस् नमाहु परमानन्दं यं प्राप्येण निवर्तन्ते तथात्म परमं मम पुरुषस्य परपार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्या यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं या ते अव्यक्त मनवे कोडी म्हणता सुखी ऐसे नावडे जे मना बुद्धीने सापडे म्हणून या आणि आकाराने दयाचे निराकार वचे आकार लोके विससे काका म्हणून अक्षरे म्हणजे देवेची म्हणता बुद्धे उपजे दया करोके कसुदे कीजे या नाम करमती परे अथवा ये पुरी आहे इंद्रियाचे परे हे अपार लोक परिणाम करी म्हणून या धर्माची एकन शक्तीला सुखता ताई प्रियाची वाटा वाचची आती तो देशाचा पेटा होत मनाचा होता तो सुखाचा राजवता दुराई वाली परे आवो अभिलाषी जैसा दिशिला कर्नाटके प्रजा पुरारी अभिलाषी करिते तैसे बुद्धीचे कर्णधारणी कामनाचे गेली इंद्रियाची करणी स्मरण व्हायचे हे देहक्रिया गवे न धरिता होय बरवे जैसा अमृतीचे गवे अर्जुना त्यामुळे जगायचा शरीरी म्हणून पुरुष अवतारी मणिपे दयाते कामे प्रकृती पतिवते महिला एक पत्नी होते येणे दराचे पुरुष म्हणोई पै वेदाचे मोह सपना एकेचे निराचे अनुमान एक वर्णाचे बांधून होईल का ऐसे जाणून योगेश्वर जाते मध्ये परंपरा जे अनन्य भक्तीचे घर घेतले जे तुम्हाचे चित्ते नाही कधी तुझे गोष्टीचे त्या एक निष्ठेचे तुझे सुचित्रीचे एक लोक्याचे पुरुषोत्तम
ऐसा साचुदयाचा मुदनु तया आर्थिकाचा सर्व पांडवाला जे निगर्वाचे गौरव जे निर्गुणाची जाणीव जे सुखाची जाणीव निराशासी जे संतोषिया वाढीले ताट जे अर्चिता अनाथांचे मायपोट भक्तीशी उतू वाट जया गावा एक सांगून वाया काय पार करू धनंजया कैकेयीया जया ठायाचे धावची होईचे युवाच्या धुडका तैसे विवेची पडे उष्णता का समोर झाल्या का तमची प्रकाश होय तैसा संसार उदया गावा गेला साता पांडवा होणे टाके अगवा मुक्षाने तरी अग्नी माझे आले तैसे धनाचे अग्नी झाले काठे न मिळवणे शिवाई कष्टपण दातरे साखरेचा होता बुद्धिमंतपणे करिता परी उसनवे पण सुद्धा जिया परी लोहाचे तरंग झाले हे बसले गेले आता इकडे गेले रोपवानी म्हणून तू बहुने मागोते जेवे दुर्पणाने होते तेवे पावनिया दयाले पुनरावृत्ती नाही ते माझे परम साधुकार्य निद्राम हे आतु अटंजवर मंदालसदासी यत्र काले त्वनावृत्ती मावृत्तीचे वयोगिनः प्रयाता यान्ति तं कालं पश्यामि भरतर्षभ हे विजयानि कये प्रकारे हे जानताय सोपारे तरी देह झालिने अवसरे चेतन्यती योगी अथवा उदते असे घडी जे अनवसरे जे सांडे तरी मागोते येणे घडे ध्यासीचे म्हणून काळ शुद्धी जरी देव ठेविते तरी कीर्ती देव ब्रह्मची होती येवे आकाळ तरी ते संसारात होती तैसे साहित्य आणि पुनरावृत्ती हे दुनिया सरा दिनाती रोषे अवसरू चुरपती प्रसंगी सांगू तरी एकेका सुबटा पातल्या मरणाचा मांडीवटा वाचे आपल्या वाटा निवती होती ऐसा बडबडल्या भयान काळी बुद्धीते ब्रह्मनवे स्मृती नया अंधळी न मरे मन हा चेतना बडवा गवा चरणी दिशे डवटवा परी अनुभवल्या ब्रह्मभावा गसनी होती आणि निर्वाण वेळे निर्वाह एक एक घडी घडी जावाव अग्निचाके आपावारे निका उडके जे दिवायाचे दिवेपण राखे ते अस्तित्व काय देखे देखे आपले तैसे देहांची जेणे विषय वाटे देहात बाहेर श्रेष्ठाचे ते विनोनी राय उचिते अग्नीचे ते वेळी कानासी प्राणुनाने वेद बुद्धी असुनी करी लपाये मौने अग्नि विनते चेतना धारे आगाहीचा विजय केला तरी देहाने चित्तुला वाया आयुष्य वेळवा पडा दाययोसी आगे मागे स्मरणा करे ते वेदे असरे सांभाळावे भगवत्या जुळावे स्वरूपीमान चेतनाचे बुडाले गेले ते तर मागे लपविले गेले आठवण सहजे म्हणून आधी अभ्यास जो केला तो मरणीची गेला तैसे देवने संस्था मानवला दिवातीचा आता असोरे सफळ जाणवा ज्ञानाची अग्निमुळ त्या अग्नीचे दयाने बळ संपूर्णाती अग्नि ज्योती शुक्ल शमासा उत्तरायण तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः आता अग्नि ज्योतीचा प्रकाशो बाहेरे शुक्ल पक्ष आणि दिवसो आणि सामाजी मासो उत्तरायण ऐशिया समयोगाचे निवृत्ती रावणे जे देव ठेविते हे ब्रह्माचे होते ब्रह्मविद अवतारेवा धनुधरा हे तोरी सामर्थ्य अवसरा के विजय हा तुमान ससुरा होया एकाग्रे पहिले पाय तरी ज्योतिर्मय दुसरे दिवस दाने तिसरे चौथे शुक्ल पक्ष आणि समास उत्तरायण हे वर्षिलवा सोपान हे सर्वज्ञ सिद्धी सदन पावती योगी हा उत्तम काल जाणीजे याचे आता काल कोसळे सांगे नायक
धूमोरात्रिस्तथा कृष्णश्चन्द्रमासा दक्षिणायनम् तत्र चन्द्रमः संज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते तर्हि पराचिरावसरे वातशिष्मा शुभवरे तेने अंतकर्ण्याधारे कुंडले ठाके सर्वे जनाला कुड पडी स्मृते ब्रह्मामाचे पुढे मन होय वेळे कोठे प्राण अग्नीचे अग्निपण जाहे भगतो तुमचे अवघा होये तेने चेतना विसरी ठाई शरीरीची ते चंद्राडाबड सदत दाते सजळ मग गडद नाव जाळ ऐसे धावळे होय कामरे नासावद ऐसे जीवताचे पडे स्तब्ध आयुष्य मरणाची मर्याद वेळू ठाकी ऐसे मन बुद्धी करणी सगोदे मात्राची कोटली एक जन्मे जोडली वाणी युगची पुढे आगाटीचे जे वेळी जाय ते आणि काळाची मोठी घे आहे म्हणून प्रयाण होये येथुने नशा ऐसे या स्थिती बाहेर आणि समास येथे होते दक्षिण ये पुराण वृत्तीची धरानी आगवे कवटती जयाच्या प्रयाणी हे भूपतीची कहाणी कैसे न्याय के ऐसा जयाचा देह पडे तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे गमते तुने मागुता गौरे संसाराये आम्ही अकाळ जो पांडवा मनितला तो दानवा आणि गाचे तो प्रमाणू गावा पुराणतीचे आ हे रत्वाचिरा मार्गो तो वसता आणि असरको सार्या स्वस्थ सांगू निवृत्तीवरी शुक्ल कृष्णे गते हेते जगत शाश्वते मते एकया यात्यनारुत्ते मन्ये या वर्तते पुनः कैश्यानाद्या दुर्गी वाटा एके रोज एका वाटा मनोबुद्धे जोडवसवटा दारिया तुझ काचे मार्ग मार्ग देखावे साचन टिके ओळखावे हितालिक जाणावे त्याची बागी पाय पानावे गदावरे कोणी आड भारी गात ठवावी काच बंद जामणी आडवे वतासे जो विषय ओळखे ते अमृत काय सांगू शके ते वेतो वाट देखे तो आवाजा नमचे म्हणून पुढे पाडवावे बळे पुढे पाडवे तरी न बळे अनुसरी करी देवे देहाचे धोळ विषम या मार्गाचे आहे संभ्रमा जिने अभ्यास ज्याचे अनकाम जाईल वाया जरी आचिरा मार्ग चुकलिया अवचटे दुःखामध्ये पडल्या तरी संसार पाठी दुःखलिया बहुतची असावी हे सायासरे गुणी मोठे आता कैसे निवडते म्हणून योग मार्ग गोमटे शोधिले नव्हे तव एके ब्रह्मत्वजाईजे आणि एके पुनरावृत्तीजे परे दैव ज्ञान विलाईजे नाही ते स्मृती पाठ जानन योगी भूयते कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन हे वेळी मैतले नवे माया काय पावे त्यातून वस्तू व्हावे मार्गीची तरी आता देव स्वतः जाऊ आम्ही तो केवळ वस्तू द्याऊ कांदे दुरे सर्वत्व वाळू दोराची कोणी नर तरंग मनासे के नसे ऐसे उदकाची काही प्रतिभासे ते भरते वा जैसे कैसे उदकाची की तरंगा काळे जन्मेचे न तरंग बरोबर जगेचे देवी देहाची वस्तू झाली आता शरीराचे जयाच्या झाली आडनाव उडे नाही तरी होणे काळे काळे निघे पाय पा मग मार्गाचे कासया शोधावे गोय गोटुके लावे तरी देश कालाने आगवे आगमचे असे आणि आगा कधुजे वेळी फुटे हे वेळी तिथे आकाश लागे नीट वाटे वाटा लागे तरी वना भेटे रवी चुके पाय पाय से हनाए इथे आकांची जाए हे रगणे रगणीचे आहे घटत्वादी आधी ऐसिया बोधाचे सुरवाडे मार्गा मार्गाचे सांकळे
दयात्मक सिद्धांत बळी योग्य असे या कारणे बंधू सुद्धा तुवा भवाने योगयुक्ता हे तुझे सर्व कामी संपेता पैसया होईल मग भरते देवा देवा सुवा जावा परे अबंधा नित्य ब्रह्म भावा योग नाही तो कल्पादि जन्मना कवे कल्पांते मरणे ना कवे आजे स्वर्गात तुझा कवे सर्वेना येणे बोधे जो जगी होय या श्री मोराचे निपनाय काजे मोगाती पेलुनी जाय निरूपाय पैगा इंद्रादिका देवा जया सर्वसे कार्तिरानिवा ये सांगणे मागणी पाठवा धावली तू वेदेषु यज्ञेषु तपासु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अद्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगे परं स्थानं उपैति चात्यं जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे क्षेत्राचे विफले का तपोदानाचे दुर्दे सर्वस्व हरले दयाव्याच्या पुण्याचा मळा भाव दाखवून दया देवा जे परब्रह्म निर्मळासाठी नसे जे अनित्याची निवाणी उपमेचा कंटाळून विशेषाने पाहा विजया ज्ञाती साधने दया सुखा जे विवेना सहे भोगे दयाचे पवाडे पुढे पुढचे महासुखाचे सोयीने भावंताची ऐसे दृष्टीचे सुखपणे दयाचे अदृष्टाचे भैसने जे शतमकी अनुभवने मोहीचे का दयाचे योगेश्वरा लौकिक तिथेचे हात तुके आमा दुखे कौतुके तव हरवटावडी मग दया सुखाचे ग्रहे करुणेला पावते परमाचे वाटे आवडते ऐसे जगार पैक भाग्य जे ब्रह्मेशाराधे योग्य योगियाचे भोग्य भोगधनजे जो सकळ काळाचे फळा जो परमानंदाचा पुतळा जो जीवाचा जिव्हाळा विश्वाच्या जो सर्वज्ञतेचा उडावा जो यादव कुळीचा कुलदेवा तो श्री कृष्ण जी पांडवा पती बोलिला ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांत संजय वरायाचे असे सांगतो एक यसा कुळारी मातु ज्ञानदेवमणी हरि ओम तत्सदिति श्रीमद् भगवद गीता उपनिषत्सु ब्रह्म विद्याया योग शास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे अक्षर ब्रह्म योगो नामाष्टमोऽध्याय कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की श्री राम भक्त हनुमान समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 9 तळे अवधान एकले दिजे मग सर्व सुखाचे पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का परी प्रभे नमोले होजे तुम्हा सर्वज्ञांचा समाजे त्यावे अवधान हे माझे विनम्र सलीचे काचे लयाचे लय सरते मनोरथाचे मनोरथ पुरते जरी माये रे श्रीमंते होते तुम्हाईसे तुमचे हात दिव्याच्या बोले सासे धडे प्रसन्नतेचे मळे ते सावले देखोनी डोळे श्रांतुचे मी प्रभो तुम्ही सुखानंदाचे लोक म्हणून आम्ही आपल्या स्वेच्छावर आवालाओ एक जरी सर्गे करू देऊ तरी देऊ के पा ना तरी बालक मोगडा बोले का बापुडा विचुका पावले ते शोध करुणी मावले रिजे जेवी तेवे तुम्हा संतांचा पडियाओ कैसे निकरिया मावलियो या भगवान किया जियाओ सर्गे करित वासोनी माझे बोलते योग्य दे सर्वज्ञ भवा दृश्य सुगते काय घड्यावरी सारस्वती पडो शिकिते अवधान आवडे ते सनातन करू परे महाके जिन दिवे काय करू अमृताच्या ताटे ओगणवैसे रस सोय कैसे हे पुत्राचे विंजले ते नादा पुढे नाही कोणी देणी आसे देणे के कैराटे सांगा परिवळे काय कुटुंबावे सागरे कवणे ठाई नावे
हे गगनाची आलिया कव्याचा पवाडू पैसा तैसे तुमचे अवदान द्यावे आणि तुम्ही म्हणावे होई ऐसे वक्तृत्व करुणा हे निरिदान गरे विश्व प्रगति दिया अवस्थे काय आदि विमान कीजे आरती का चुरोध की आपदे अर्घ्य प्रभु तुम्ही मनुष्याच्या मूर्ती आणि विदुबळा चितसे भक्ती वरनोनी गोर गंगावती बाळक बाळाचे ताटे विगे निकोनी पापाचे तुझे होऊ लागे तो संतोषिनी वेगे मुखची ओळखी ऐसा मी रे तुम्हा प्रति सावके कैतसे बाळमती रे तुम्ही संतोषी जळसेसाठी प्रेमाचे असे आणि ते आपला नाशिमुळे तुम्ही संत घेतले असा होवे म्हणून केले सर्गिनोये अभावमा आओ तान्याचे आगता नव्हे तेनी आदिगचे पाना पुढे ओ शब्दे मिथुनवडे पडेल ताचे म्हणून मदरे उपवासे मोडे तुमचे मुखाळ म्हणून गेले ते केले असे चिराणमध्ये आरागी बोललो तेरवे चांदिने पिकुलराये चेपणी की वादया गापदाये वाणी आओ गगनासी गौसरी गाडीचे केळे कायका पाणी होती जावी न लगे नामीचे मातुला न लगे तेवे राजले व्याख्या न निगे ते कोणी दयाले हे असो शब्द ब्रह्मजे वाचे शब्द मावळ्या निवांतुनीजे जो गीता तुम्हाला त्या बोलीचे हा पाडुकाई हे रशिया मन दिवसा तो पुढच्याची आशा हे जीवा करुणी भवा तुषा पळतया भवावे हे आता चंद्रापासून निवविते हे अमृता गुणी निवविते हे अवधाने किलो वाढते मनोता माझ्या काजे जिगवा तुमचा वरुषे पै सकाळ सिद्धी होती पिके एरले कुंभेला उमेशु सुखे रे उदास तुम्ही सहजे तरी अवधाना वक्तृत्व प्राणाचा होईल जाणा तरी दोन्ही पेरले अक्षरा प्रमेयाची अर्थबोलाची वाट पाहे हेच अभिप्रायाचे अभिप्राय देवे भावाचा पुरोरा भूत जाई माती होई म्हणून संवादाचा स्वभाव वाढले हे आकाश सारस्वत गोळे आणि श्रोता दुषिधारे तुळे भांडला रसो अहो चंद्रकांत रगदा किर होये वैदे आकोटे चंद्रिकी आहे म्हणून वक्ता तू वक्ता नव्हे सोडीन परे आता आमचे गोड करावे ऐसे कांबळी कासया विमावे साय कया आणि काही परतावे सुंदर धारावे तो काय ओदियाच्या कांदनाचवे की आपल्या दानवेची कळा वाढवे म्हणून आम्हा या देवा देवी काय काज श्री गोई म्हणजे काय झाले हे समस्या आम्हा पावले आता सांगे जे निरुपले नारायणे एक संतोषने निवृत्ती आसे जे म्हणून उल्लासे अवतारा श्री कृष्णाचे बोलते आले मुंडली कवरदार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री राम भक्त हनुमान की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। बटन बंद करा